नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या बाळूमामांचे दर्शन आणि स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती स्वागत असू दे। तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून संत बाळूमामा यांचे विचार मी तुम्हाला सांगणार आहे। तर कोणते विचार आणि कोणते जे गुप्त जे काही 15 गोष्टी आहेत त्याबद्दलची मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे मित्रांनो। तर चला पाहूया। चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं। तर मित्रांनो नमस्कार। संत बाळूमामा यांच्या विचारांमध्ये जीवनाला योग्य दिशा देणारे अनेक संदेश दडलेले आहेत। त्यांनी कधी मोठमोठ्या शब्दात उपदेश केला नाही, पण साध्या भाषेत माणसाला जगण्याचे खरे तत्वज्ञान शिकवलेले आहे। त्यांच्या मते माणूस जितका शांत राहतो तितका तो आतून मजबूत बनतो। आजच्या काळात प्रत्येक जण आपले सुखदुःख, पैसा, योजना, घरातील गोष्टी आणि मनातील भावना जगाला सांगत फिरतो। पण मित्रांनो, भक्तांनो, प्रत्येकाला सर्व काही सांगणे हे नेहमीच योग्य नसते। कारण या जगात काही लोक आपल्या प्रगतीवर आनंदी होतात, तर काही लोक मत्सर करतात, काही लोक आपल्या दुःखात साथ देतात मित्रांनो, तर काही लोक फक्त तमाशा बघतात। म्हणूनच बाळूमामा भक्तांनो सांगतात की काही गोष्टी मनातच ठेवाव्यात, कारण शांतता हीच माणसांची खरी ताकद आहे। भक्तांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील मोठी स्वप्ने आणि ध्येय। अनेक लोक एखादे काम सुरू करण्यापूर्वीच जगाला सांगतात की मी हे करणार, मी इतका मोठा होणार, मी एवढा पैसा कमवणार। पण प्रत्येकाला आपले यश पाहून आनंद होईलच असे नाही मित्रांनो। काही लोक सुरुवातीलाच नकारात्मक बोलतात, हे तुझ्याने होणार नाही, तू एवढा मोठा नाहीस, तुझ्याकडे एवढी क्षमता नाही, असे शब्द मन तोडतात भक्तांनो। म्हणून बाळूमामा सांगतात की स्वप्ने शांतपणे पूर्ण करा। बीज जमिनीत गप्प राहते, म्हणूनच त्यातून मोठे झाड तयार होते। जर बीजाने सुरुवातीलाच मित्रांनो आवाज केला असता तर कदाचित ते झाडच बनले नसते मित्रांनो। त्याचप्रमाणे माणसानेही आपली मेहनत शांतपणे करावी। यश मिळाल्यावर जग स्वतःहून तुमच्याकडे पाहू लागेल भक्तांनो, दुसरी गोष्ट म्हणजे घरातील वाद आणि अडचणी। प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात, पण भक्तांनो त्या बाहेर सांगितल्या की लोक चर्चा करतात, चेष्टा करतात आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात। काही लोक आपले दुःख समजून घेत असल्याचे दाखवतात, पण मित्रांनो बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो नंतर त्याच गोष्टी गावभर सांगतात। म्हणून घरातील गोष्ट घरातच मिटवल्या तर नातेसंबंध टिकून राहतात। ज्या घरात लोक एकमेकांच्या चुका बाहेर सांगत नाहीत ते घर मजबूत राहते। बाळूमामा सांगतात की घर हे मंदिरासारखे असते। मंदिरातील पवित्रता जशी जपली जाते तशीच घरातील प्रतिष्ठा जपली पाहिजे मित्रांनो। तिसरी गोष्ट म्हणजे पैसा आणि कमाई। पैसा हा जीवनासाठी आवश्यक आहे, पण त्याचा गर्व धोकादायक असतो। काही लोक पैसा आला की सतत त्याचा दिखावा करतात, मोठेपणा दाखवतात। पण भक्तांनो, पैसा कायम टिकत नाही, आज आहे उद्या नसेल। म्हणून पैशाचा अहंकार कधी करू नये। जास्त पैसा आहे असे सांगितले तर मत्सर वाढतो, कमी पैसा आहे असे सांगितले तर लोक
कमी लेखतात. मित्रांनो, भक्तांनो, म्हणून आर्थिक गोष्ट मर्यादित आपल्याला ठेवाव्या लागतात आणि ठेवायच्या सुद्धा आहेत. खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो, तर तो असतो भक्तांनो ज्याच्या मनात समाधान असते. भक्तांनो, चौथी गोष्ट म्हणजे आपण केलेली मदत आणि दान. काही लोक एखाद्याला मदत केल्यानंतर सतत सांगतात की मी त्याच्यासाठी एवढे केले, पण खरे पुण्य तेच असते जे गुप्तपणे केले जाते. सूर्य रोज प्रकाश देतो, पण तो कधी सांगत नाही की मी तुमच्यासाठी उगवलो आहे. झाडे फळे देतात, सावली देतात, पण ती कधी अहंकार करत नाहीत भक्तांनो. त्याचप्रमाणे माणसानेही मदत करून विसरून जावे, कारण मदतीचा गाजावाजा केला की पुण्य कमी होते पण अहंकार वाढतो. भक्तांनो, पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या मनातील दुःख. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही वेदना असतात, पण प्रत्येकाला त्या सांगितल्या की लोक फक्त ऐकतात, समजून घेत नाहीत. काही लोक सहानुभूती दाखवतात पण मनातून आनंदी होतात. म्हणून दुःख देवाजवळ व्यक्त करावे. देवाकडे केलेली प्रार्थना मन हलकं करते. जगाला आपले अश्रू दिसतात पण मनातील वेदना समजत नाहीत. म्हणून स्वतःला मजबूत बनवा आणि संकटांना धैर्याने सामोरे जा. सहावी गोष्ट म्हणजे आपल्या पुढच्या योजना. काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक लोक घोषणा करतात मित्रांनो, पण बाळूमामा सांगतात की योजना शांतपणे पूर्ण करा, कारण काही लोक नकळत नकारात्मक विचार देतात आणि त्याचा परिणाम आपल्यावर, भक्तांनो, आपल्या मनावर होतो. ज्या कामाचा गाजावाजा भक्तांनो, ज्या कामाचा गाजावाजा जास्त होतो त्या कामात अडथळेही जास्त येतात. म्हणून काम पूर्ण होईपर्यंत शांत राहावे. सातवी गोष्ट म्हणजे भक्तांनो आपली कमजोरी. प्रत्येक माणूस परिपूर्ण नसतो. प्रत्येकात काही ना काही कमतरता असतेच, पण त्या प्रत्येकाला सांगितल्या तर भक्तांनो, त्या प्रत्येकाला सांगितल्या तर चुकीची लोक मित्रांनो, भक्तांनो, त्याचा फायदा घेतात. म्हणून स्वतःच्या कमजोरीवर मेहनत करा, पण ती जगासमोर मांडू नका. मजबूत माणूस तो नसतो ज्याच्याकडे शक्ती असते, तर तो असतो जो स्वतःच्या कमतरतावर विजय मिळवतो. आठवी गोष्ट म्हणजे आपल्या भक्तीचा दिखावा. काही लोक सतत सांगतात की मी एवढी पूजा करतो, मी एवढा जप करतो, एवढे व्रत करतो, पण खरी भक्ती शांत असते. देवाला आवाज नको असतो, तर भक्तांनो मनाची शुद्धता हवी असते. छोटी प्रार्थना ही मनापासून केली तर ती देवापर्यंत पोहोचते. म्हणून भक्ती ही देखाव्यासाठी नव्हे तर आत्मशांतीसाठी असावी. भक्तांनो, नववी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांचे आणि कुटुंबाचे कौतुक सतत बाहेर सांगणे. भक्तांनो, प्रत्येक आई वडिलांना आपली मुले प्रिय असतात, पण सतत कौतुक केल्याने काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होतो. काहीतरी वेगळंच निर्माण होतं त्यांच्या मनामध्ये. म्हणून मुलांना संस्कार द्या, सवयी लावा चांगल्या, पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा गाजावाजा इतर तुम्ही त्या तुमच्या मुलांबद्दल कौतुक दुसऱ्यांच्या समोर करू नका मित्रांनो. 10वी गोष्ट म्हणजे आपल्याला झालेला अपमान. काही लोक अपमान झाला की जगाला सांगत फिरतात, पण त्यामुळे भक्तांनो अपमान कमी होत नाही, उलट मन अधिक कमजोर होतं. बाळूमामा सांगतात की अपमानाचे उत्तर रागाने देऊ नका, वेळेला देऊ द्या, कारण
वेळेपेक्षा मोठा न्यायाधीश भक्तांनो या जगात कोणीच नाही. आज जो तुम्हाला कमी समजतो तोच उद्या तुमच्या यशासमोर नतमस्तक होईल. भक्तांनो, 11वी गोष्ट म्हणजे चांगल्या कर्माचा अहंकार. काही लोक थोडेसे चांगले काम केले की सतत त्याचा उल्लेख करतात, पण खरे मोठेपण नम्रतेत असते. फळांनी भरलेले झाड नेहमी भक्तांनो खाली झुकते, त्याचप्रमाणे मोठा माणूस नेहमी शांत आणि नम्र असतो. 12वी गोष्ट म्हणजे कोणावरचा अतिविश्वास. जगाला प्रत्येक माणूस कायम सारखा राहत नाही भक्तांनो. परिस्थितीनुसार लोक बदलतात. म्हणून विश्वास ठेवावा, पण विवेकही ठेवावा भक्तांनो. प्रत्येक गोष्ट बोलणारा माणूस आपला असतोच असे नसतो भक्तांनो. म्हणून भक्तांनो मी सांगतो, बाळूमामा आपले सांगतात की प्रत्येक माणूस आपल्यासोबत गोड बोलतो तो आपला नसतोच. लक्षात ठेवा खरं म्हणजे. कारण गोड बोलणारा माणूस हा धोकेबाज असतो. कधी तुम्हाला धोका देऊन जाईल सांगता येत नाही भक्तांनो. त्यामुळे या गोष्टीकडे असल्या माणसांपासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. 13वी गोष्ट म्हणजे भक्तांनो आपल्या मनातील भीती दाखवली की काही लोक त्याचा फायदा घेतात. संकटे ही कायमची नसतात, रात्रीनंतर सकाळीही येतेच. म्हणून धैर्याने पुढे जा. धाडस करून तुम्ही तुमच्या कामाला लागा. मेहनत करा मनापासून. देवावर विश्वास ठेवा मनापासून. देवावर विश्वास ठेवला की देव तुम्हाला 100% दर्शन हे देतोच. देवाचा हात कायम आपल्यासोबत आहेच, पण तुम्हाला फक्त मनापासून मामांची सेवा करायची आहे. मामांचं नाव घ्यायचं आहे भक्तांनो. 14वी गोष्ट म्हणजे आपल्या यशाचा गाजावाजा. काही लोकांना थोडे यश मिळाले की ते स्वतःला सर्वात मोठे समजू लागतात मित्रांनो. पण अहंकार माणसाचा नाश करतो. म्हणून कितीही मोठे झालो तरी जमिनीवरच राहावे. भक्तांनो, यशाचा तुम्हाला कधीच गाजावाजा करायचा नाही. म्हणजेच एक म्हण आहे, गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. त्याचप्रमाणे यशाचा तुम्ही गाजावाजा केला तर तुमचं हे जे काही यश आहे ते तुम्ही सक्सेस होणार नाही. यशस्वी तुमचं जे यश आहे ते होणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा यशाचा गाजावाजा आहे तो तुमच्या मनात ठेवा, कोणाला सांगू नका भक्तांनो. 15वी गोष्ट म्हणजे देवावरची श्रद्धा. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा सोडू नका. कारण भक्तांनो श्रद्धा आणि संयम हेच जीवनाचे खरे आधार असतात. देव प्रत्येकाची परीक्षा घेतो भक्तांनो, पण साथही देतोच. जी लोक संकटातही श्रद्धा ठेवतात त्यांना शेवटी यश हे मिळतेच. मित्रांनो, भक्तांनो, पुढची गोष्ट म्हणजे 16वी गोष्ट काय सांगितली आहे मामांनी. आपल्या चांगल्या दिवसांचा गर्व करू नये. आज लोक चांगली आहेत म्हणून गर्व केला तर उद्या वेळ बदलली की प्रत्येक माणूस तुटून जातो. म्हणून प्रत्येक परिस्थितीत नम्र राहावे. 17वी गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूबद्दल सतत बोलू नये. जे आपल्याला खाली खेचतात त्याच्याकडे दुर्लक्ष करावे. कारण कुत्रे भुंकत राहतात पण हत्ती आपला मार्ग मित्रांनो भक्तांनो सोडत नाही. 18वी गोष्ट म्हणजे स्वतःच्या कष्टांचा दिखावा. मेहनत शांतपणे केली तर तिचे फळ मोठे हे 100% मिळणारच आहे असे आपले बाळूमामा आपल्याला सांगतात. सतत मी एवढे कष्ट करतो असे सांगितल्याने ताकद भक्तांनो कमी होते. भक्तांनो, 19वी गोष्ट म्हणजे आपल्या मनातील राग. राग हा मनात ठेवला की माणूस आतून जळत राहतो.
म्हणून क्षमा करायला शिका. क्षमा करणारा माणूसच खऱ्या अर्थाने भक्तांनो मोठा होतो, पुढे जातो. 20वी गोष्ट आणि शेवटची गोष्ट, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शांतता. बाळूमामा सांगतात की शांत माणूस कधीच कमजोर नसतो. समुद्र जितका खोल असतो तितका शांत असतो भक्तांनो. उथळ पाणीच जास्त आवाज करते. म्हणून जीवनात शांत राहा, संयम ठेवा आणि आपल्या कर्मावर, तुमच्या कामावर विश्वास ठेवा. संत बाळूमामा या विचारांचा अर्थ इतका मोठा आहे की प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्याची गरज नसते. काही गोष्टी मनात ठेवल्या की त्या आधीच सुरक्षित राहतात. कमी बोला, जास्त ऐका, शांतपणे मेहनत करा आणि देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. कारण जग बदलत राहते पण तुमचे चांगले कर्म आणि श्रद्धा कधीच वाया जात नाही भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांनी सांगितलेले विचार आणि बाळूमामांचे चमत्कार, बाळूमामांचे दैवी विचार आणि मी काही जे सोडलेले व्हिडिओ आहेत बाळूमामांचे, ते ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तसेच तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.